श्याम शिगवन विनंती असेल आपण वरती या. 2 मिनिटं वरती या श्याम शिगवन. चीक चीक. चला मॅचला सुरुवात होईल. बालमित्र क्रिकेट संघ लोकरवन आणि दुसऱ्या बाजूला श्री भैरवनाथ क्रिकेट संघ घोडेघर या 2 संघादरम्यान सध्या मॅच आहेत. ती मॅच मात्र मैदानावरती सुरू होत आहेत. युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित युवा चषक 2026. पहिला बॉल बॅकफुटला गेले, फटका छान खेळला पॉइंटला. त्या ठिकाणी फिल्डिंग करण्यात आलं. एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून खातं ओपन करण्यात आलं. धावसंख्या 1 झाल्यात. यावेळेचा बॉल पुण्यात मात्र पाहायला मिळतात. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती आहेत 1. बॅकफुटला गेले, पुण्यात कट करण्याचा प्रयत्न. श्रीतीश कदमचा बॉल होता. अगदी पॉइंटच्या बाजूनं या बॉलला पाठवलंय. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. दिपेशच्या बॅटमधून आलाय चौकार. मैदानाच्या मध्ये दिपेशच्या बॅटमधून सुंदरसा फटका पाहायला मिळाला. धावा धावफलकावरती 5. षटकातील पुढचा बॉल श्रीतीश पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. आणखीन एक स्ट्रोक अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलाय. पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जातोय. जोपर्यंत अगदी बॉलला स्टॉप केलं तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होत आहेत. 2 धाब्याने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 7. बरोबर. या षटकानंतर तुकाराम मांगेला सर देखील जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सध्याच्या घडीला धावसंख्या आहेत त्या 7. फटका खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक अवी जोपर्यंत बॉलवरती पोहोचतील तिथून अर्पित आल्यात. अर्पितनं जोपर्यंत बॉलला स्टॉप केलेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय कंप्लीट. धावा धावफलकावरती 9. या आपण जावं डीजे कडे. एक संगीत घेऊयात आणि त्यानंतर येऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सहर्ष स्वागत. आपण पाहता युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित युवा चषक 2026. धनंजय पाटील आमच्या जोडीने जोडले गेले आहेत. आणि जसं दुबार होत चालले आहेत थोडंसं उष्णतेची लाट देखील आहेत. कारण पुढचे 2-3 दिवस फोरकास्ट देखील हवामान खात्याचा अंदाज आहे. कदाचित जास्त गरम होऊ शकतं. पण मॅच आहे त्याची गरमागरमी देखील आपण अनुभवणार आहात. कारण मोठा संघ आहे घोडेकर आणि त्याच्या समोर आता स्टार्ट चांगला झालाय. ऑफ स्टॉपच्या बाहेरचा चेंडू तर खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये फील्ड करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धावा त्या धावफलकावरती 9 होत्या. सध्या धावफलकावरती धावा आहेत ते 10. आणि सकाळपासून आपण जर पाहिले जिथे पहिल्याच सामन्यामध्ये 53 धावांचा पाठलाग झालाय. मागच्या सामन्यामध्ये आधी 51 धावांच्या जवळ पोहोचला होता. त्यामुळे मजा येणार आहे दुपारच्या वेळेला. मिस्टम स्टोक आहे. मिस्टम स्टोक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. त्यांना टिपला जाईल. आणि धनंजय पाटील मंडणगडचं क्रिकेट तर आपण देखील जवळनं पाहिलेत. त्याच्यामुळे जसं दुपार होईल थोडंसं सूर्य डोक्यावरती येईल. खेळपट्टी सकाळी थोडीशी ओली होती. मॉइश्चर होतं. दमटपणा होता. तो दमटपणा निघून जाईल. आणि दुपारच्या वेळेला खाडी येणकडनं वाहणारे वारे याच्यामुळे धावांचा ओघ देखील राहणार आहे. ही स्पर्धा अशी आहे म्हणजे युवा खेळाडूंना मिळालेली संधी एक ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि मंडणगड तालुक्यातली प्रतिभा म्हणजे म्हणतात ना भाई किसकी छप जाती किसी की छिप जाती है. इथे छिपणार नाही आहेत. छप जाएगी. प्रतिभा समोर येणार आहे. मजा येणार आहे स्पर्धेला. डेफिनेटली. आणि ही खरं तर स्टेज आहे ज्या स्पर्धेची प्रत्येक जण आतुर
आतुरतेने वाट पाहत असतात. तसं प्रत्येकाच्या मुखातून तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल, ज्यावेळी तो मैदानावरती इंटायर झालाय, ही स्पर्धा आम्हाला खेळायची असते आणि या स्पर्धेच्या मी प्रत्येक जण आतुरतेने वाट ती पाहत असतो. आणि तो खेळ तुम्हाला मैदानाच्या मध्ये खऱ्या अर्थानच दाखवावा लागेल. विथ द बॅट, विथ द बॉल आणि विथ द बॅट आणि विथ द बॉल न दाखवत असताना या मैदानावरती टॉप अगदी दिशेने मात्र वाटचाल करू शकतो. योग्य विश्लेषण केलं कारण बॅटिंग बॉलिंग आपण जर पाहिलं तर दोन्हीकडे चांगले आहे, पण फिल्डिंग क्षेत्ररक्षण तसा की फॅक्टर असू शकतो. आणि या बॅटच्या बाहेरील कडा, बॅटच्या बाहेरील कडा, पाठीमागे झेल टिपला गेलाय. फिल्डिंगचा उल्लेख आपण करतोय आणि फिल्डिंगचा उल्लेख करताना चांगला झेल यष्टीरक्षकांना टिपलाय. फलंदाज जातोय माघारी. आपण एक चर्चा अजूनही करतोय कारण या स्पर्धेच्या निमित्तानं जसं तुम्ही उल्लेख केला होता की प्रत्येकाला उत्सुकता होती, आतुरता होती की कधी हा युवा चषक येणार. आणि बहुतेकाचं म्हणजे कॅलेंडरमध्ये ना काही गोष्टी ज्या हॉलिडेज असतात त्या हॉलिडेज रेडमध्ये दिसतात, लाल नसते. पण काय झालं, युवा चषकाची जी तारीख होती ना ती पण प्रत्येकाने अगदी गोल करून ठेवली होती. बाबा या तारखेला कुठलाही कार्यक्रम घ्यायचा नाही, प्रोग्राम घ्यायचा नाही, लग्न सराई साखरपुडे जे काय करायचे ते अगोदर करायचे. फक्त ही जी तारीख आहे ना ही तारीख थोडीशी आपण बाजूला ठेवायची. कदाचित तो विचार पूर्ण मंडणगड तालुक्याने केलाय. कारण ही स्पर्धा अशी आहे फक्त खेळाडू खेळतात असं नाही आहे, मंडणगडच्या गावाकडचे लोक देखील ही स्पर्धा आवर्जून पाहतात. यस, आणि खऱ्या अर्थानं सध्या 12-2 लोअर फुलटॉस बॉल पुढे खेळण्याचा प्रयत्न केला. समोर फटका खेळलाय लॉंगॉनला. जोपर्यंत फिल्डर श्रुतीच पोहोचतील, फिल्डिंग करतील, एक धाव त्या ठिकाणी आरामात कंप्लीट होत आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. पहिला 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय. धावा धाव फलकावरती 13-2 येतापर्यंत कंडिशन टीम बालमित्र क्रिकेट संघ लोकर 1 बी या संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक हलकीशी धून ऐकूयात आणि त्यानंतर चर्चेकडे पुन्हा येऊयात. खेळ संपला आणि स्कोर जर बघितला तर सध्या धावफलकावरती 13 धावा. गुढेकरचा संघ अगदी संतुलित संघ आहे, बॅलन्स संघ आहे आणि या बॅलन्स संघानं प्रभावित करणारी कामगिरी मागच्या काही पर्वामध्ये केले. आता येणारे चेंडू आता हलक्या हातानं थोडंसं खेळतोय, स्ट्राईक रोटेट होणं तरी गरजेचं, किंबहुना आपल्या संघातील चांगला जो स्ट्रोक मेकर आहे, फलंदाज आहे, ज्याच्या बॅटमधनं धावा येऊ शकतात त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. धावा आहेत, धावफलकावरती तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 2 गडी बाद 14 झाल्यात आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. या षटकातील एक अर्पित मैदानाच्या मध्ये कमी कालावधीमध्ये याही खेळाडूनं चांगलं क्रिकेट टीम गुढेकरसाठी खेळलायत. अनेक वेळा मॅच विनर तो देखील राहिलायत. आता त्याला देखील संधी मात्र मैदानाच्या मध्ये देण्यात आल्यात आणि गोलंदाजी करत असताना चांगली लेन सध्या तो मैदानाच्या मध्ये हाताळतोय. धावा धावफलकावरती स्कोर कार्ड वरती 15 धावा या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. पुढचा बॉल शफल आउट खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, पाठीमागे क्षेत्ररक्षक येत आहेत. कुठलीही चुकी न करत असताना मैदानाच्या मध्ये टिपलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. 15 वरती धक्का क्रमांक 3. तिसरी विकेट गमावलं टीम लोकर 1 मैदानाच्या मध्ये. थोडं लवकर विकेट गमावल्यात का सर, हाच प्रश्न सध्या दिसतोय. आणि मागच्या जसं तुम्ही विश्लेषण केलं मागच्या 2-3 मॅचच्या थोडंसं तुलनात्मक झालं मला तर कदाचित विकेट लवकर गमावले. धावा येत नाहीत, रन येणं गरजेचं अपेक्षित आहेत. 35-40 धावा किंवा 35-40 धावा स्वीप केलाय, पण अगदी क्षेत्ररक्षक निवडलाय. जसं तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्टवरती ऑर्डर देता घर बसल्या येते तसं फ्री होम डिलिव्हरी होता. क्षेत्ररक्षक होते स्क्वेअर लेगला आणि या फ्री होम डिलिव्हरीचा अजून एक फलंदाज जातोय माघारी. 4 गडी बाद 15. बऱ्याचशा गोष्टी असतात त्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे. कारण फक्त युवा क्रीडा कमिटी मंडणगडचा हा युवा चषक नाहीये तर
प्रत्येक खेळाडूला एकत्र येण्याची, एकत्र खेळण्याची जी संधी या पूर्ण कार्यकारिणी कमिटीने निर्माण केली, त्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे लागलेली आहेत. जसं आपण या युवा क्रीडा कमिटीचे अध्यक्ष आपण अमोलजी वैराग, सध्या त्यांच्या हातामध्ये चेंडू गेला होता त्यांचा आहेत, पण एक कॅप्टन असतो आणि कॅप्टनला टीमची साथ लाभणं गरजेचं असतं. जसा एखादा संघ ज्या वेळेला चांगली कामगिरी करतो ना, 11 खेळाडू खेळतात, पण कोणीतरी असतं ज्याला लीड करतो, नेतृत्व करतो, त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम करतो. कदाचित अमोलजी वैराग यांनी या युवा क्रीडा कमिटीच्या माध्यमातून चांगलं काम केले, म्हणून प्रत्येक वेळेला ही स्पर्धा थोडंसं वेगळं पण जपले या स्पर्धेनं. डेफिनेटली. आणि मंडणगडमधील आता प्रचलित होऊ लागणारी स्पर्धा किंवा मंडणगडचा संपूर्ण आता त्या तालुक्यामध्ये चर्चेमध्ये असणारा विषय मंडणगडचा युवा चषक 2026 17ला 4 ही आतापर्यंत कंडिशन. टीम लोकरवनची श्री भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेगर ज्या ज्यावेळी मैदानाच्या मध्ये आलायत त्यावेळी त्यांनी चांगले परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केलाय, पण लोकरवन इथे तुम्हालाही संधी असेल. अमेयचा पहिलाच बॉल पाठीमागे, पुन्हा एकदा शॉट फाईन लेग, मात्र रेडी होता, त्याच्या हातामध्ये हा कॅच पकडला गेलाय. फलंदाज बाद. बघा ज्यावेळेला मैदानावर उतरले ना, त्यांनी 11 खेळाडूंची निवड केले, योग्य केले न केले, पण लोकरवन संघ फील्ड ज्यावेळेला स्ट्रोक खेळताय ना तेव्हा फिल्डरला बरोबर निवडले. अगदी फिल्डर आहे त्याच्या हातामध्येच निवडून चून के, अगदी चून के म्हणूया ना, तसा हा फटका खेळलाय. गॅपमध्ये खेळत नाहीत, कदाचित ते कारण असावं की धावफलक सध्या वाढला जात नाहीत, गॅपमध्ये खेळत नाही, बिटवीन द गॅप चेंडू जात नाहीत, वारंवार चेंडू हवेत खेळण्याचा प्रयत्न लोकरवनच्या देखील या खेळाडूंना अंगाशी आलाय. सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या 5 गडी बाद 17. पुढचा मॅच देखील तितकाच महत्वाचा आहे. दोन्ही टीम आपण देखील रेडी राहायचं आहे. पुढचा मॅच बेर्डे, प्रदीपजी बेर्डे यांनी चौकार मारला तर भरपूर बक्षीस आहेत. तिथे सचिनजी शिगवण साहेब यांच्याकडून 500, दिलेजी मांजरेकर साहेब यांच्याकडून बक्षीस आहेत, त्याच्यानंतर पातेरे साहेब यांच्याकडून बक्षीस आहेत, भरपूर बक्षीस आहेत. आमचे श्यामदादा, सचिन दादा यांच्याकडून देखील पारितोषिक. सध्या बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय, आला षटकार. 6 रन. जो बॅटिंग आहे तिथे प्रदीपजी यांच्यासाठी बक्षीस लागले, फक्त उत्सुकता आहे स्ट्राईक कधी त्यांना मिळेल. आता स्ट्राईक कधी मिळेल याची उत्सुकता आहे. 24 धावा धावफलकावरती, शेवटचे षटक, शेवटचे ओव्हर. आता ते तर धावत सुटले बाबा, स्ट्राईक पाहिजे आपल्याला. तिथपर्यंत पोहोचले होते, जवळपास अर्ध्या पल्ला त्यांनी गाठला होता. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. धावा धावफलकावरती येते 25. अजून जर पाहिलं तर एक 5, 8, 10 धावा अपेक्षित आहेत. यस, 25 धावा धावफलकावरती लगावल्यात, परंतु पाठीमागे आलेला जो षटकार होता ना त्याच्यानं आता एक वेगळी एनर्जी टीम लोकरवनच्या ती डगआउट मध्ये दिसतंय. सध्या थोडा खाली राहिलाय. अमय्याकडे तो एक्सपिरियन्स आहे, अनेक वर्ष टीम श्री भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेगरसाठी खेळत असताना मग त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बॅटर हा पुरस्कार जिंकणाऱ्यापैकी एक खेळाडू सध्या अमय्य मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच करता त्याला राखून ठेवले. शेवटच्या षटकासाठी स्लॉगोवर स्पेशलिस्ट, एक असा उल्लेख तुम्ही केला होता, अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. एक स्लॉगोवर स्पेशलिस्ट कसा असावा त्या महिन्याने दाखवले. फुलटॉस बॉल गॅपमध्ये चेंडू चाललाय, जोपर्यंत लेगला क्षेत्ररक्षक येतील, पोचतील, थ्रो करतील. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, 2 धावा, दुसरी धाव देखील पूर्ण. बॅकअप चांगला आहे. इथे बघा प्रदीपजी लगेच तयार होते तिसऱ्या धावेसाठी. तिथे जात असताना फलंदाज होतोय बाद. 4 षटकांचा खेळ, 1 शॉट. थँक्यू. कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला श्री भैरी गावदेवी क्रिकेट संघ तिरडे यांच्यामध्ये मॅच होणार आहेत.
त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास विनंती असेल आपण लगेचच या ठिकाणी टॉस साठी यावं. पाठलाग मैदानाच्या मध्ये करायचा आहे तो धावेंचा 27 धावेंचा पाठलाग करायचा. सध्या आपल्या स्क्रीनवरती वॅगन व्हील तुम्ही डीबीएन मीडियाच्या माध्यमातून पाहू शकतात. बॅटिंग कशी झाल्यात. एक चौकार आला होता त्याच्यामध्ये एकच षटकार आला होता जो ऑन साईडला एक षटकार, ऑफ साईडला एक चौकार, सिंगल डबल तितक्या काही मात्र धावा आल्या नाहीत. आणि जो रेड आणि येल्लो सिग्नल पाहतात ना तो तुम्ही चौकार षटकारांचा ते जास्तीत जास्त हवे होते परंतु ते कमीत कमी पाहायला मिळालेत आणि ते कारण सध्या आपण मैदानाच्या मध्ये पाहिलं. युवा क्रीडा कमिटी विशेष सहकार्य श्री अमोलजी वैराग साहेब, मान्य श्री स्वप्नेश शिगवन साहेब, मान्य श्री निलेश मांजरेकर साहेब यांचं देखील सहकार्य संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. अमोल वैराग स्ट्रायकर एंडला तर नॉन स्ट्राईक एंडला क्षितिज. मॅचला होते सुरुवात. लवकर विकेट पाहिजे तर बघा ही ओळख आहे अमोल वैराग यांची. ही ओळख आहे. स्टार्ट मिळवून दिलं, आक्रमण करणं, पहिलाच दबाव निर्माण करणं आणि या दबाव निर्माण करणाऱ्या चेंडू बॉल लाईनच्या बाहेर षटकार. फटक्यात अट्रॅक्टिव्ह मोड सातत्यानं अमोल वैराग रॉकस्टार ऑफ गुडेगरचा रॉकस्टार म्हणून या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे. आणि पहिलाच बॉल मात्र मैदानाच्या अगदी बाहेर पाठवलाय. षटकारामध्ये त्याला तब्दील केलंय. 6 धावेनं सुरुवात मैदानाच्या मध्ये करण्यात आलाय. विकीचं स्वागत केलं पहिल्या बॉलवरती षटकार. लेन जर पाहिली तर थोडी खराब होती, लवकर ओळखलं आणि त्याच्यानंतर बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं होतं. पुढचा बॉल पुन्हा बॅकफुटला गेले. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक खेळलाय. ऑफ साईडला देखील मैदानाच्या मध्ये मी क्रॅकिंग स्ट्रोक खेळू शकतो हे अमोल वैराग मात्र मैदानाच्या मध्ये दाखवून देत आहेत. आणि सर दोन्ही क्षेत्रामध्ये ऑन साईड ऑफ साईड तिथे मात्र चांगली बॅटिंग अमोल वैराग सातत्याने करत असतात. पहिल्या 2 बॉलवरती धावा झाला तर 8. दोन्ही बाजूला काय खेळतात माहिती का? या स्पर्धेमध्ये अमोल वैराग यांचा डबल रोल आहे. एक टीम मधला आणि एक कार्यकारिणी मधला. त्यामुळे तो डबल रोल त्यांना अदा करायचा आहे. समोर गोलंदाजच्या डोक्यावरनं खेळायचा होता कारण डबल रोल साध्य करणं सोपं नाहीये. डबल रोल साध्य करणं तितकं सोपं नाही पण अगदी बॅलन्स केलं. आपल्या प्रतिभेला न्याय दिला. आपल्यावरती दाखवलेला विश्वास टीमचा, कमिटीचा आणि तोच अमोल वैराग मैदानावरती दाखवत असताना. धावा झाल्यात 8. विकीचा पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. दूर खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. अक्रॉस द बॅटचा थोडा वापर करायचा होता आणि ते चित्र मैदानाच्या मध्ये दिसलं. पाठीमागचे 2 बॉल डॉट आल्यात. डॉट जर आले मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी मिळेल ती बालमित्र क्रिकेट संघ लोकरवन बी या टीमला. आणि जसं तुम्ही उल्लेख केला बाबा यायचं मॅच मध्ये तर मी उल्लेख केला होता विकेट शिवाय पर्याय नाहीये. बाकी ऑप्शन नाहीयेत. गुरु थोडासा वाकवला आणि चेंडूला पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पार षटकार.
षटक दखल मैदानाच्या मध्ये संपलायत. पहिल्या षटकामध्ये 2 सिक्सर 1 डबल. धावफलकावरती धावा झाल्या 14. अमोल वैरागच्या बॅटमधून आक्रमण मैदानाच्या मध्ये कसं केलं जाऊ शकतं, बॅटिंग कशी केली जाऊ शकते हे मैदानाच्या मध्ये सध्या अमोल वैराग दाखवून देत आहेत. कडक बॅटिंगचा नजारा सध्या मैदानाच्या मध्ये त्यांनी पेश केलाय. अजून रन करायच्या 13. तुमच्याकडे येणारे बॉल असतील 15 बॉलमध्ये 13 धावेचं लक्ष. मनोजी भागडे, सुनीलजी पोस्टुरे खूप चांगलं काम तेही करतायत. सध्या आमच्यासोबत प्रीतेशजी पवार स्कोरिंगचं काम तेही करत असताना पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हरमध्ये मिस्टर पारस, जर्सी क्रमांक 25 परिधान केलेले खेळाडू पारस, पहिला बॉल. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार श्रीतीश कदमच्या बॅटमधून. 4. वेलकम मुंबई धाडसे, आपले स्वागत. धावसंख्या 18. पारसच्या पहिल्याच बॉलवरती हा चौकार आलाय. क्रॅकिंग स्ट्रोक श्रीतीश कदमच्या बॅटमधून. 9 धावा करायच्यात. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू समोरच्या दिशेने खेळलायत. फिल्डर पोहोचलाय. जोपर्यंत बॉल फिल्डिंग केलेत. एक सिंगल, कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 19. अजून रन करायच्यात 8 या मॅचला जिंकण्यासाठी. अगदी जवळ मॅच चाललाय. त्याला कारण होता पहिल्या षटकामध्ये केलेलं आक्रमण. सुरुवात केली होती षटकारानं. हा फटका थोडासा बॅटच्या वरच्या बाजूला लागला. जोपर्यंत लॉंगॉनला फील्ड करतील. एक तर खाती आहे म्हणजे म्हणजे ज्यावेळेला मंडणगडचा क्रिकेट बघता तुम्ही उल्लेख केला अमोल वैराग यांचा, म्हणजे पाठलाग 27चा आहे, 47चा आहे, 57चा आहे, माहिती नाही, पण हाच कायम पवित्र राहिलाय अटॅकिंग खेळचा, आक्रमण खेळायचा. डेफिनेटली आणि ते पाहायला मिळालेत. श्रीतीश कदम खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू पाठीमागे जोपर्यंत स्टॉप केलाय तोपर्यंत तिथे एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 21. 21 धावा. आपण जसं अमोल वैराग यांचा उल्लेख करतो तसा क्षितिजनं देखील बहुतांश वेळा खेळला होता. कधी कधी काय असतं की एक आपल्या संघामध्ये प्रमुख खेळाडू असतो, त्याच्या जोडीनं आपण खेळत असता. एक सहाय्यक अभिनेत्याची भूमिका आपण ते करत असता, पण तिथे देखील आपला खेळ दाखवू शकता. हाही लोअर फुलटो चेंडू होता, त्याला उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन स्वीप केले, स्क्वेअर लेग सीमारेषा पार धरले. या सावकारानं दाफलक जाऊन पोहोचलाय 25. म्हणून कधी कधी काय असतं की आपली प्रतिभा कधी आपल्याला असं वाटतं की नाही, पण जरी सपोर्टिंग रोलमध्ये असला तरी तुमचा रोल महत्वाचा आहे. जसा अमोल वैराग यांचा मी उल्लेख केला की डबल रोल आहे, दुहेरी भूमिका त्यांना या स्पर्धेच्या निमित्तानं वटवायचे, निभावायचे, तीही द्यावले आहेत. पण क्षितिज आपला देखील खेळ आहे, जो रोल तुम्हाला दिलाय ते कॅरेक्टर प्ले करायचे. विजयाच्या समीप आहे, जवळ आहे तो गुडेकरचा संघ. आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकामध्ये 2 धावा करायचे आहेत. युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबईने केलेला प्रयत्न, अर्थात युवा चषक 2026 आपण पाहत आहे आणि त्यांच्या अगदी जवळ आहे. या विजयाच्या समीप पोहोचलाय गुडेकरचा संघ. यस, 2 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. मिस्टर श्रेयस. स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर श्रीतीश कदम 25 झाल्यात. 2 धावेची गरज. बॉल हवेमध्ये गेलाय, उंच गेलाय, दूर गेलाय का तर नाही, क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये गेला होता, तिथून कॅच सुटलेत. 1 धाव मात्र मैदानाच्या मध्ये कंप्लीट होईल. धावा धावफलकावरती 26. स्कोर इज इक्वल. मॅच जिंकण्यासाठी धावा करायच्यात 1 रन. 1 धाव. कारण बॉडी लँग्वेज जर आपण बघितलं, फिल्डिंग करण्या टीमचे सर्व काही दाखवून गेले. लोको रन बीची खांदे थोडेसे झुकल्यात, रन झाले नाहीयेत. त्याच्यामध्ये सुरुवातीला आक्रमण अमोल वैराग यांचं आणि बॉडी लँग्वेज थोडीशी खाली गेले. देहबोली पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. डॉट बॉल. यानंतरचा होणारा मॅच श्री वैरी गावदेवी क्रिकेट संघ तिडे आणि सिद्धार्थ क्रिकेट संघ वेसवी बौद्धवाडी यामध्ये होईल मॅच. 1 धावेची आवश्यकता. 1 धावेची आवश्यकता असताना पुन्हा एकदा फटका खेळलाय, लॉंग लेग सीमारेषा पार. या सावकारानं सामना जिंकलाय. तो गुडेकरच्या संघानं श्री भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेकर असंघ होतोय विजयी. अभिनंदन, सामना जिंकलाय.